मुंबईमधल्या घाटकोपरमध्ये परवाच्या दिवशी एक खूप मोठं होर्डिंग पडून 16 लोकांची डेथ झाली. जवळपास 75 लोक इंज्युअर्ड झाले. आणि हे झालं याचं कारण म्हणजे इतकं मोठं होर्डिंग लावलेलं आहे हे आपण रस्त्याने जात असताना आपल्याला कधीच लक्षात आलं नाही. आपल्याला कधीच असं वाटलं नाही की हे होर्डिंग पडेल आणि अशी काहीतरी दुर्घटना होईल. आपल्याला असं वाटलंच नाही की आपण याची तक्रार करायला पाहिजे, कारण आपल्याला राजकारणामध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे. आपल्याला असं वाटतं की राजकारण म्हणजे घाणेरड्या लोकांनी करायची गोष्ट. आपल्याला हे कळतच नाही आहे की हे होर्डिंग काढायची ताकद फक्त राजकारण्यांमध्ये असते आणि ती लावायची ताकदसुद्धा राजकारण्यांमध्ये असते. आपल्याला राजकारण्यांना प्रश्न विचारावे असं वाटत नाही. आपण राजकारण्यांना देव मानतो, आपण त्यांना देव म्हणून आपण त्यांचे भक्त होतो. 2 दिवसानंतर आपले पंतप्रधान तिथे येतात, त्या ठिकाणावरूनच ते रॅली काढतात, पण पंतप्रधान या दुर्घटनेविषयी काहीही बोलत नाही आणि तरीही आपल्याला पंतप्रधानांना काहीतरी म्हणावं असं वाटत नाही. आपल्याला तरीही त्यांच्या रॅलीमध्ये जाऊन त्यांना टाटा करायला भारी वाटतं. आपल्याला ते होर्डिंग आशियामधलं सगळ्यात मोठं होर्डिंग होतं. त्याचा कुठल्या तरी रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड झालेला आहे की आशियामधलं सगळ्यात मोठं होर्डिंग मुंबईमधल्या घाटकोपरमध्ये लागलं. ह्याच्यामध्येच आपण खुश होतो. तसं पाहिलं तर जगातल्या कुणालाही इतकं मोठं होर्डिंग मुंबईमध्ये लागलं याच्याशी काही घेणं देणं नव्हतं. तसं पाहिलं तर जर्मनी, जपान, इंग्लंड किंवा कुठल्याही देशातल्या लोकांना काही घेणं देणं नव्हतं की मुंबईमध्ये असं आशियातलं सगळ्यात मोठं होर्डिंग लागलेलं आहे. पण आपल्याला म्हटलं उगाच भारी वाटलेलं होतं की इतकं मोठं होर्डिंग हे भारतामध्ये लागलेलं आहे. भारतामध्ये बेरोजगारीचे रेकॉर्ड तुटत आहेत, भारतामध्ये दारिद्र्याचे रेकॉर्ड तुटत आहेत, उपासमारीचे रेकॉर्ड्स तुटत आहेत. याचं आपल्याला काही नाही वाटत. आपल्याला मात्र होर्डिंग खूप मोठं लागलं याचं सगळ्यात जास्त आणि असं आपल्या इकडच्या मॅक्सिमम लोकांच्या बाबतीत झालेलं आहे. म्हणूनच सगळ्या समस्या आहेत. होय, तुमच्याही आजूबाजूला असे लोक आहेत का की ज्यांना आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये काय चाललेलं आहे याच्याशी काहीही देणं घेणं नाही? तर त्यांना एक गोष्ट लक्षात आणून द्या की अरे बाबा, तुझ्या घरामध्ये येणारी जी वीज आहे, तुझ्या घरामध्ये येणारं पाणी आहे, तुमच्या घरामध्ये येणारं किराणा सामान आहे, या सगळ्यांचे भाव या राजकारण्यांच्या इच्छाशक्तीवर असतात. ते राजकारण्यांनी ठरवलं तर त्याचे भाव कमी होऊ शकतात, वाढू शकतात. त्यामुळे जेव्हा आपण म्हणत असतो की मला राजकारणात काहीही इंटरेस्ट नाही, तेव्हा खरं तर आपण स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत असतो. तुम्ही राजकारणामध्ये जाऊ नका, पण राजकारणामध्ये चांगलं चाललंय की वाईट चाललंय हे तर आपल्याला ठरवता आलंच पाहिजे. हा व्यक्ती व्यवस्थित आहे की हा व्यक्ती व्यवस्थित आहे हे आपल्याला कळालंच पाहिजे. आणि म्हणून जे काही चाललेलं आहे त्याच्याविषयी आपण सगळ्यांनी बोलायला पाहिजे, कारण आपण आजपर्यंत बोलत नव्हतो, आपण गप्प होतो. म्हणूनच हा घाणेरडा प्रकार जो आहे तो पसरलेला आहे. मुंबईमध्ये परवाच्या दिवशी ते होर्डिंग पडलं, पुण्यामध्ये काल होर्डिंग पडलं. पुण्यामध्ये कुणालाही दुखापत झाली नाही, पण मुंबईमध्ये जे झालं ते किती भयंकर होतं. याच्याखाली कोणीही येऊ शकतं याचा आपल्याला विचार कधीच येत नाही. आणि त्यामुळे जेव्हा आपण रस्त्याने जाताना म्हणतो ना की मला काय घेणं आहे, जाऊ दे, ठीक आहे, ते प्रशासन पाहून घेईल, पण असं कधीही म्हणू नये. कारण की या राज्यामध्ये जर काहीही चुकीचं चालत असेल तर ती चूक तुमच्यापर्यंत, तुमच्या घरापर्यंत येऊ शकते, नक्कीच येऊ शकते. त्यामुळे आपण सगळ्यांनी याच्याविषयी बोललं पाहिजे. आता तरी मुंबईचं जे होर्डिंग होतं, BMC असं म्हणतं की 40x40चं होर्डिंग लावायलाच फक्त परवानगी होती, पण त्या होर्डिंगची साईज किती होती? 120x120. 40 कुठे आणि 120 कुठे, म्हणजे तिप्पट मोठ्या आकाराचं ते होर्डिंग होतं. ते होर्डिंग लावताना हेही लक्षात घेतलेलं नाही आहे की एका बाजूने जेव्हा हवा येईल, कारण की समुद्र आहे, तर ती हवा हे कसं रोखू शकेल. ते होर्डिंग पडलं कारण की सायंटिफिक जे डोकं लावायला पाहिजे ते तर लावलंच नाही. BMCनी पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. म्हणजे इतकं मोठं होर्डिंग आज येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दिसतं, सगळ्यांना दिसतंय, BMCला ते दिसलं नाही. इथे सरकारच्या विरोधामध्ये कोणी बोलायला लागलं त्यांच्या घरावर बुलडोझर चालतो. तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, त्यांनी मला मदत होते. तुम्ही कमेंट केल्याने पण मला मदत होते आणि मला अनेक गोष्टी कळत राहतात. अजून पुढचा व्हिडिओ कशावर यायला पाहिजे हेही मला सुचवा. मला आवडेल की तुम्ही जे सुचवणार त्याच्यावर व्हिडिओ बनवायला. आज आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच.